महेशजी, मी तुमचं ना प्रोफाईल बघतो, मला तुमची प्रोफाईल आवडते. मी सजेस्ट केलं की महेशजींना आपण घेऊया बिग बॉस मध्ये. मी दादा आय एम नॉट लुकिंग फॉर फेम. मी एवढा फेमस आहे ना अहो, सध्या, पण मला उलट मी हँडल होत आता नाही तुला- फेम माझा. नाही नाही, मी तुम्हाला अशा पण कोणत्या पण लोकांना नाही, मी मोठ्या लोकांनाच बोलवतोय तुमच्यासारख्या ऑडिशनला. मी असं काही लहान मुलं लोकांना आणि नाही बोलत. कसं आहे, तुम्ही famous आहे. बोलवताय तर थोडं त्याला आधी सांगावं लागेल काय ऑडिशन आहे, तुम्ही ये जायची एक्सपेन्स देताय का, बरं नसेल तर तिथं तुम्ही काय सोय केली हे राहावं. कारण दादा कसं माहिती आहे का, दोन्ही गोष्टीला गरज आहे. जेवढी बिग बॉसला गरज आहे तेवढी पण इट्स नॉट अबाउट की कुठली. मी टप्पे सांगू तुम्हाला कसे करतात. हा सांगा सर. आता पहिली क्रिएटिव्ह मीटिंग होती, बरोबर. क्रिएटिव्ह मीटिंग मध्ये तुमची माहिती घेतली जाईल, बरोबर. बर हे Correct. करतात की विचारतात तुम्ही एवढे पैसे तयार आहात का, बरोबर आहे. मुंबईमध्ये तुम्ही सांगा लोकेशन सगळे येतो ऑडिशन वगैरे काय अडचण नाहीये. फक्त मलाही असं वाटायला नाही की अरे मी ऑडिशन बोलत नाही, मी ऑडिशन नाही बोलत तुम्हाला. क्रिएटर ऑडिशन मीटिंग, काइंड ऑफ क्रिएटर मीटिंग. क्रिएटिव्ह मीटिंग. ओके सर, ओके. हा, ते बोलतोय. तुम्ही एकदा भेटा तर कसं आहे ना, जोपर्यंत मला- विश्वास नाही करणार ना, तोपर्यंत विश्वास येणार नाही. बरोबर आहे, पण कसं आहे माहिती आहे का दादा, आता उद्या महत्वाचं शेड्यूल मध्ये उद्या माझं ओपनिंग आहे. आज संध्याकाळी मी एक इव्हेंटला चाललोय. हे सगळं प्री ऑर्गनाइज, पूर्वनियोजित झालेल्या गोष्टी आहेत. माझा ऐकाल, आपण भरपूर लोकांना बोलवतो. तुम्ही भरपूर फेमस आहात, मला माहिती आहे. आपण बोलवतो, काही गोष्टींमुळे सिलेक्शन होत नाही, बरोबर. नाही दादा, पण हे मला तुम्ही सगळं सविस्तर क्लिअर करायला पाहिजे होतं. कारण कसं माहितीये का, दिस इज कम्प्लिटली मेंटल हॅरेसमेंट. एखादा व्यक्ती त्याच्या वेटिंग मध्ये थांबतोय दादा. ऐका. मला सांगा, आपले रिलेशन तुम्ही त्या पैशांवरती खराब करणार आहात का कसं करणार आहात? मला नाही दादा, मी तुम्हाला खरं सांगू ना, मला बिग आता बॉस मध्ये मला काय दादा- घ्यायची गरज नाही. कारण मी खरं सांगतो दादा, मी असा माणूस आहे ना दादा, माझं डोकं सटकलं ना, मी माझ्या दमावरती मी बिग बॉस सारखा शो पण उभा करेल. काय असेल त्या बरोबर गोष्टी. आहे, बरोबर आहे. तुम्ही मोठे आहात पण- दादा, मला माहिती आहे. ऐका, दादा- यावर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी तर होईलच ना, किंवा नाही होणार का? मला सांगा, यावर्षी नाही झालं तर माझ्यासारखी तुम्ही टाकणारे- पर्सनॅलिटी दादा बिग बॉस मध्ये नसणं म्हणजे असं म्हणजे माझ्यासाठी लाजरवाणी गोष्ट आहे यार. महाराष्ट्रात एवढं get paid. बरोबर आहे आपलं. नाही सर, मला नाही, असं नाही होऊ शकत. एक तर एवढा मनस्ताप झालाय दादा, मी जर केस करायला गेलो ना दादा, तर मी अमाऊंट लई मोठी टाकल परत. कारण माझा जे झालेला मनस्ताप आहे, मी एवढं काय महिना तुम्ही झाला amount तुमचं वाट बोलताय, पण पाहतोय. तुम्ही अमाऊंट काय बोलताय तुमच्या येणे? मी तुम्हाला आता जी कॉल करून मी बेसिक सांगतोय की माझा जी तुम्हाला खर्च झाला होता, जाय यायचा माझा भेटलेला आहे. विचारतो काय झाला होता. यस, मला तेवढं तुम्ही अमाऊंट पाठवा. आणि दुसरी गोष्ट दादा, मी मला सांगा, महिना किती खर्च झाला होता मला सांगा. यस, मी तुम्हाला काय लाखो रुपये मागवत नाही दादा. माझं कसं असतं माहितीये का, मला भेटायचं, मला कुठं बोलवायचं म्हटलं का माझा चार्ज असतो, ते की मी प्रमोशन बेसिक चार्ज घेतो. सो मला तुम्ही जास्त नाही दादा, माझा ये जायचा खर्च प्लस माझा वेळ दिलेला तुम्हाला मीटिंगसाठी, हे सगळ्याच मिळून मला 30,000 रुपये द्यायला लागतील. आणि माझ्यासाठी ही आय कांट ऍक्सेप्ट दिस यार. पण मला सांगा, आणि- तुम्ही ऐका, एवढ्या पैशाचं तुम्ही रिलेशन पुढचं खराब करताय तुम्ही. आपण सगळ्यांना बोलवतो, पण आपण कुणालाच पैसे देत नाही. हॅलो हॅलो दादा, मी तुम्हाला फोन असा अर्धवट ठेवू नका.